हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज होता क्लिनिंगचा दिवस, जे की मी 15 दिवसातून किंवा महिन्यातून अगदी डीप क्लिनिंग करत असते। वरचेवर अशी क्लिनिंग ठेवली म्हणजे ग्रॉसरी कॉर्नर असतो तो अगदी व्यवस्थित राहतो। ज्यावेळी आपण किराणा भरतो त्यावेळेलाच अशा पद्धतीने डीप क्लिनिंग केली म्हणजे डबे आपले जास्त खराब होणार नाहीत। बरण्यांमध्ये उरलेलं सगळं साहित्य मी बाजूला करून घेतलं आहे आणि बरण्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत। विम लिक्विडने मी सगळ्या बरण्या स्वच्छ करून घेणार आहे। साबण आणि कात्याने बरण्या आपल्या घासल्या की त्याच्यावरती क्रॅशेस पडतात, त्यामुळे स्पंजने आणि विम लिक्विडने अशा बरण्या स्वच्छ केल्या की त्यावरती क्रॅचेस पडत नाहीत आणि बरण्या एकदम स्वच्छ होतात। त्यावरती साबणाचे डाग वगैरे पडत नाहीत, त्यामुळे अशा पद्धतीने मी सगळ्या बरण्या स्वच्छ करून घेते। वरचेवर अशी 15 दिवसातून डीप क्लिनिंग ठेवली की बरण्या आपल्या अगदी तेलकट होत नाहीत। पण रोज वापरल्यानंतर सुद्धा एखादं कापड फिरवून घेतलं की बरण्या जास्त दिवस व्यवस्थित आणि स्वच्छ राहतात। एकाच वेळी सगळा पसारा काढला की क्लिनिंगला कंटाळा येतो, त्यामुळे मी एक कॉर्नर स्वच्छ करून घेते। एक दिवस बरण्या स्वच्छ करायच्या, दुसऱ्या दिवशी ट्रॉली स्वच्छ करायच्या। अशा पद्धतीने मी क्लिनिंगच्या अगोदर थोडंसं प्लॅनिंग करून मगच पसारा काढते, त्यामुळे कामाचा कंटाळा अजिबात येत नाही। आता धुतलेल्या सगळ्या बरण्या मी हॉलमध्ये फॅन लावून अशा पद्धतीने वाळत ठेवलेल्या आहेत। ठेवल्या की बरण्या पांढऱ्या पडतात, त्याचा कलर पण खराब होतो, त्यामुळे मी फॅन खालीच बरण्या वाळवून घेते। बरण्या वाळतात तोपर्यंत लिक्विडच्या पाण्याने हे पण मी स्वच्छ करून घेतले। स्वच्छ पुसून वाळलं की बरण्या ठेवायला पटकन होतं। तर किराणा आजच भरला होता, त्यामुळे मी शेंगदाणे पण भाजून घेणार आहे। शेंगदाणं भाजून त्याचे कूट करून ठेवलं की आपला स्वयंपाकसुद्धा पटकन होतो, त्यामुळे मी थोडे शेंगदाणे तसंच ठेवून थोडे शेंगदाणे भाजून घेते व त्याचे कूट करून ठेवते। पुढचे 8 दिवस तरी इतक्या शेंगदाण्याचे कूट आरामशीर पुरते, त्यामुळे मी डबाभर शेंगदाण्याचे कूट अगोदरच करून ठेवते। बरण्या सुकतायत तोपर्यंत बाकीची अशी कामं आपण आरामशीर करू शकतो। आपल्याला किराणा व्यवस्थित जागच्या जागी लावला की पुढचे 15 दिवस तरी या कामांचं टेन्शन राहत नाही। तर शेंगदाणे माझे भाजून झालेले आहेत, ते मी थंड व्हायला ठेवून देते आणि त्याच कढईमध्ये मी रवा पण गरम करून घेते। रवा भाजत असताना मी यावेळी तूप नाही वापरत, कारण तूप घालून रवा भाजला की थोड्या दिवसानंतर त्याचा एक वेगळा वास यायला लागतो, त्यामुळे जेव्हा वापरायचा आहे त्याच वेळेला तूप घालून अजून रवा भाजून घेते। थोडासा फक्त गरम करून ठेवायचा, त्यामुळे रव्यामध्ये आळी आणि जाळी काहीच होत नाही। रवा आपला बऱ्याच दिवस असाच व्यवस्थित राहतो। असाच हलकासा थोडासा भाजून घ्यायचा आणि त्यानंतर थंड करून बरणीमध्ये भरून ठेवायचा। अगदी महिनाभरसुद्धा या रव्याला काहीही होत नाही। अगदी रोजच आपण शिरा उपीट नाही बनवत, त्यामुळे रोजच रव्याचा वापर नाही होत। तूप घालून भाजून ठेवला की आपल्याला थोड्या दिवसानंतर वापरायला नको वाटतो, त्यामुळे मी फक्त रवा असा हलका गरम करून ठेवते, त्यामुळे तो खराब होत नाही। रवा पण प्लेटमध्ये काढून मी थंड व्हायला ठेवून दिलाय। थोडासा रवा शेगडीवरती सांडला होता, तो मी स्वच्छ करून घेतला। बरण्या पुन्हा मी सरळ करून ठेवलेल्या आहेत, त्या आतल्या बाजूने पण व्यवस्थित वाळल्या जातात। तर अशा पद्धतीने बरण्या पण स्वच्छ झालेल्या आहेत, म्हणून मग मी किराणा पण बाजूला काढून ठेवते, म्हणजे मी पटकन त्यामध्ये भरून व्यवस्थित बरण्या लावून घेईन। उरलेला बरण्यातील जे साहित्य होतं ते मी वाटीमध्ये काढून ठेवलं होतं, ते पण आता मी लागलेच भरून घेणार आहे। बरण्या व्यवस्थित वाळल्यानंतर सगळा किराणा मी बरण्यांमध्ये भरून घेतलेला आहे। बरण्यांवरती हे गोडा मसाला, धने पावडर, गरम मसाला हे जे दिसतंय ना, तर ते मी त्याच मसाल्यांच्या पॅकेटवरती जे नाव असतं ते कट करून बरण्यांच्या आतमधून घातलेलं आहे, जेणेकरून मसाले मला ओळखले जातील। बाकीच्या गोष्टी सहज ओळखतात, पण मसाले थोडेसे ओळखण्यात कन्फ्युजन होतं, त्यामुळे मी अशा पद्धतीने त्याचे स्टिकर लावलेलं आहे। तर अशा पद्धतीने मी सगळ्या बरण्या ठेवून घेतलेल्या आहेत। तर माझा एक कॉर्नर, किराणाचा जो कॉर्नर आहे तो माझा आज क्लीन झालेला आहे। बरण्या लावत असताना या इकडे लावायचं तिकडे लावायचं असं एकदा दोनदा तरी चेंज होतंच। बाकीच्या बरण्या इकडे तिकडे होतात, पण तिखट आणि मीठ या 2 बरण्या मात्र त्यांची जागा हलत नाही। त्या बरण्या सहज हातालगत ठेवलेल्या असतात, ज्या सहज आपण घेऊ शकतो। 2-3च ज्या वेगळ्या बरण्या दिसतात त्या मकर संक्रांतीला वाण म्हणून मिळालेल्या आहेत, त्यामुळे त्या वेगळ्या आहेत। तर असं आहे माझं किचनमधलं हे किराणा स्टोअर।
तर हा क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.